नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आहे आता खेड सिटीमध्ये। ते अक्षय भाऊ मला माहीत असतील, ही स्प्लेंडर आमच्याकडे हीच गाडी असते, दुसरी कोणतीच गाडी नाही, ती पण अक्षय भाऊंची एजी हाऊस। हां, माझ्याकडे गाडी एस सिडी 100 एस ती काय गावाच्या बाहेर पण जात नाही लवकर। आमचं काम आहे आज खेड सिटीमधून आम्ही चाललेलो आहे, हे डॉक्युमेंट आहे SBI बँकेमध्ये थोडं काम आहे ते करणार आहे आम्ही। तर मित्रांनो चला, खेडला आमचं एक SBI बँकेत काम आहे। परत थोडं आता गणपती येतो आहे 27 तारखेला, उद्याच गणपती बसणार आहे, त्याचं थोडं डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे आम्हाला, आणि थोडं एक सिद्धेश्वर मंदिरात पाया पडून येऊ। तर चला, आज आमच्यासोबत स्वप्नील शेट नाही आहे। आज स्वप्नील शेट विषय झालेला आहे। स्वप्नील शेट काय फोन नाही उचले, ते आयफोनवाले माणसं आहेत ना, मला आम्ही 2 दिवस आधी फोटो काढले होते, अजून काय फोटो सोडलेले नाही। त्याला फोन करून म्हणलं बाय फोटो सोड म्हणून पटकेली। तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे खेडच्या इथं मार्केट आहे, इथं आलेलो आहे। तिथं बघा SBI बँक, तिथं आता गणपतीचं उद्या गणपती बसणार आहे ना, त्याच्यामुळे आज एक स्टॉल लागलेले आहे तिथं, आणि इथं डेकोरेशनचं साहित्य बघा। SBI बँक। मित्रांनो SBI बँकेत आलो होतो, पण कोणीच कर्मचारी नाही, ते म्हणले 1 तासाने या, कर्मचारी येतील। तो आता वाजले 11:30 तरी अजून म्हणजे जे काम करणार आहे माझे तिथं एक पण माणूस नाही आहे। चला आता दुसरं काम करून येऊ, मग बघू इथे एक तरी कर्मचारी पाहिजे मला, आहे की नाही? मित्रांनो आता आम्ही डेकोरेशनचं सामान बघण्यासाठी आलेलो आहे। ह्याच्यामध्येच घ्यायचं ना? त्याच्यामध्ये हाईट नाही आहेत का जास्त अजून? मला तसं पाईप येईल तसं तुमचं घ्यायचं तसं ह्याच्या हाईट एवढं घ्यायची असं करा, पुढचं आहे ना ते लोक जास्त करा, हे थोडंसं आपलं सिस्टमॅटिक मी माझ्या घरात केलं आपल्याला 100 रुपये हे असंच पाहिजे आम्हाला। मी असंच केलं। हां, मग याला पण असं एवढं कितीला पडेल? आता तुमची हाईट किती घ्यायची? एवढंच घ्यायचं आहे। किती हाईट असेल? ही 6 फूट आहे। 6 फूट, मग ठीक आहे 6 फूटच आणि घ्यायचं। हे 4-4 फुटाची केलं। आता माझं स्वतःचं असल्यामुळे मी केलं। आता तुम्हाला नाही, आपल्याला करायचा प्रयत्न केला ना, मधलं पाईप जरा- वाढत जाणार। वरलं बी एवढं ठेवा, उंचीला बी एवढं ठेवा। एवढंच का? 5 झाले तर 6। तर आता 6 फुटाचं जरी घेतलं ना, तर 4 सगळे 12 तुकडे लागणार आहे चौकोनमध्ये, बरोबर? 6 फुटाचे घेतलं, खाली 3.10चा तुकडा राहतो, बरोबर। माझ्या मते मग तो आपण 6, 12, 18 2 मिनिटं त्यांना। तर मित्रांनो ज्या किलो पाहिजे तसं मी भेटते, 2 मिनटं ती गिरायक आले। तुम्ही पण बनवू शकता, असं काय तुम्हाला कट करून पाहिजे का कसं पाहिजे? कट करून दिलं तरी चालेल। हां बिल नाही तुम्ही काय करा, कट बीट करून द्यावर आम्हाला, आम्ही घरी जाऊन जोडतो। हा चालेल। समजा इथं 6 फूट जातं, इथं धर बोल 4.8 ते मध्ये लावायचं म्हणणं, मग हा ते मध्ये लावायसाठी एवढं तुकडा राहील ना, हा 4 फुटात 4 फूट 3.10 राहते खाली, 2 इंच कमी असतं। हे तुम्ही मध्ये लावू शकता, पण जर 3.10 इथं घेतलं तर सगळीकडे 3.10 घ्यावं लागेल। हां, मग तेवढंच घ्यावं लागेल, बरोबर। सगळं सेम आलं पाहिजे ना, सेम आलं पाहिजे, बरोबर। पण माझ्या मते हे 4 पाईप 3.10 आणि 3.10 5 फुटाचं झालं? 5 फुटात नाही चालेल। नाही नाही 5 फुटाचं म्हणजे पाईप लय कट करावं लागेल तुम्हाला, कमीत कमी पाईपात करून पाहिजे असे, बरोबर। 3 आणि 3 6 आणि 3 9 30 3 आणि 3 3 3 9 9.9 6.5 फूट घेतो आणि
572 78 दादा इथनं मोज मग 6.5 फुटाचं घेतो चालेल हां दा. एक मिनिट. मग किती पाईप लागतील आपल्याला असे? हे 4 आणि 6 पाईप लागतात 6 पाईप लागतील. 6. एक पाईप कितीला पडतो? 90 आणि ते करतो 10,000 कोणते ते आपलं एल ते 3 वे बरोबर. 3 वे हां चालते, ठीक आहे, द्या मग. चालते ना? ते पिशवी तुमची आहे का? हा पिशवी माझी. तर मित्रांनो 6.5 पाईप घेतलेले डेकोरेशन. आपण आहे ना मित्रांनो आता इथं डेकोरेशनचं सामान घेतलेलं हा ना. आहे सेट उभा करण्यासाठी. त्यांना म्हणलं नंतर येतो. तिथं ठेवलेलं आहे. कपडा घेऊ कपडा कशासाठी? त्याच्यावर टाकण्यासाठी कडण लावायला. साडी लावली तरी चालेल ना. घेऊ ना माग मग तिथंच बघितलं असता. नाही का? मग चल दुसरीकडे जाऊ. तर मित्रांनो त्या डेकोरेशनच्या याच्यावर कपडा टाकण्यासाठी दुसरीकडे चालू होता. गाडी घेतो का गाडी घे बाई, गाडी घे, गाडी गाडी घे. हो मांडपाला लावायला माग हे भेटन का? हो कपडा भेटन का? कपडा मंडप डेकोरेशनचं साहित्य चांगलं आहे इथं गणपतीचं. कोणते खोलून तर बघ आतमध्ये. खोलून बघतो ना. ते ओपन नाही व्हायचं. ओपन नाही होत. पूर्ण नाही ओपन व्हायचं. ते शीट आहे ना डायरेक्ट तिथे. मग कसं कळणार किती फूट आहे किती नाही? 6 मीटर आहे. 6 मीटर फूट आहे तो वाळा. हे मीटर आहे. मीटर जास्त येत प्लॅनच नाही केला पाहिजे. तुम्हाला किती फूट पाहिजे? 3 फुटाचा 1 मीटर असतो. मग जास्त होईल बरोबर ना. कोणता आहे कलर चॉईस करून घे. मग हे घ्यायचं मग घे. कितीला आहे होय? 250 आणि याच्यावर मोठं 350. कमी नाही होते काही नाही. कापडामध्ये घे. मोठी पिशवी दिली. पिशव्या छोट्या सगळ्या संपल्या. चला. मित्रांनो ते कापड एवढं महाग आहे ना. 250 रुपयाला कापड आहे. म्हणजे गणपतीतल्या वस्तू महाग आहे. पिशवी घेतली. ते कॉलेज आहे. इथं मी 11वी-12वी केलेली आहे. 11वी-12वी करून आता काय करते. सिद्धेश्वर मंदिर आहे मित्रांनो कॉलेजच्या शेजारी. इथं मंदिरात दर्शनासाठी येत जा. असं दिसतं बघा. याच्यातून पाणी पडते पाणी सोडल्यावर. पुढं कशाला? इथून दिसतात ना. हे बघ ना एवढा आहे मोठा मासा. महादेव महादेव.
महादेवाच्या पिंड आहे मित्रांनो. पहिलं कॉलेज आलो ना आम्ही इथं एक्झामला यायचं आणि इथं बसायचं मागे लय पोरं असायचं. आज तरी कॉलेज बंद झाले सकाळी सकाळी आहे ना 10:30 वाजता इथे लय गर्दी असते पोरं येतातले. हे बघ आईच बसलेली बाई. इथं मंदिराचं दर्शन कमी घेण्यासाठी कमी येतात, तिथं बसण्यासाठी जास्त येतात पोरं. वातावरण भारी आहे ना. इथं खाली भीमा नदी आहे. मंदिर एकदम भारी आहे मित्रांनो. म्हणलं ना तुम्हाला इथे दर्शनासाठी कमी कॉलेजची पोरं जास्त असते. मला डोळे चेक करायचे मित्रांनो. दर्शन घेतलेलं इथं. तर मित्रांनो परत आम्ही आलेलो SBI बँकेत. आता ते SBI वाले साहेब आले का नाही काय माहिती. एकदा येऊन गेलो होतो, एक तास झालेला आहे, परत आलेलो आहे. चला आतमध्ये जाऊन बघू. मित्रांनो SBI बँकमध्ये आम्ही आता डॉक्युमेंट दिलेले आहेत. त्यामुळे फोन करतो म्हणून आपला मॅनेजर असतो ना SBIचा, त्यांनी सांगितलेलं आहे. आता थोडं परत इथं गणपती डेकोरेशनचं साहित्य घेतो आम्ही. भारी आहे. तर आपल्याला तो मंडप सजवण्यासाठी घ्यायचं आहे ना साहित्य, त्याला काय काय लागते ते बघा. हे काय बाई काही करायला गेलं काय कांड होऊन जातो. राहू दे असं तिथे. गणपतीच्या काळात डेकोरेशनचं साहित्य सगळ्यात महागात. आता आम्ही घेतलेलं आहे याच्यासाठी लावण्यासाठी नाही का, मागं जे पाईप लावतात त्याला गुंडाळून लावण्यासाठी. ब्लॉग बनवते लोक असे बघतात जसं काय काहीतरी वेगळंच करते. अनुभव नाही ना आम्हाला. 1-2-3 ब्लॉग बनवलेत फक्त आम्ही असे. पुढे लाईटिंग कुठे भेटलं मित्रांनो. 3 दिवस आधी आलो होतो तेव्हा काही कवर भेटला नाही. आता माझ्या फोनला कवर भेटला आहे. अक्षय भाऊंनी स्क्रीन गार्ड बसवले. मित्रांनो लास्ट आता लाईटिंग घ्यायचं राहिलेले. अक्षय भाऊ लाईटिंग बघते. लाईटिंग घेतल्यावर अर्ध गणपतीचं डेकोरेशनचं सामान आहे ते झालेले. अर्ध अजून गावात यायचं आमच्या गावामध्ये म्हणजे ऑफिस. हा बल्ब कितला भेटतो? 50 रुपये. 50 रुपयाला का? आणि लाईटिंग लाईटिंग 70 रुपये. तू कोणती घेतली? ती घेतली का? चालू करून दाखवा ना मग. चालू केली. चालू आहे बाई, चालू आहे. हा ओके. बल्ब घ्यायचा आहे नाही? बल्ब घ्यायचं घे ना मग. एक बंद. तुमच्याकडे स्वस्त आहे खेडमध्ये. जरा दुसरीकडे बघितलं जरा महागाची वस्ते बरं का. पण घेतली होल्डर पण घेतो आता. हे बघा वाडा रोड आहे. हा बघा वाडा रोड खेडचा. मग अशी जे पाईप कटिंग केलं होतं ते न्यायला आलेले. बाकी सगळं झालेलं आहे. पाईप घेतलं म्हणजे सगळं झालं. या अक्षय हो सर 8 दिले. टाक खांद्याव जाऊ द्या घरी. असं धरा, उभं धरू नको. हां उभं नाही असं खांद्यावर टाकून देणार. खांद्यावर टाक पण असं हे करू नको. ते काय एवढं साध्या दोरीने बांधलेलं आहे. हां अक्षय खन्ना
डेकोरेशनचं साहित्य घेऊन चाललेलं अक्षय भाऊ. तर मित्रांनो आता आम्ही खेड सिटीमध्ये आलेलो आहे सगळं डेकोरेशनचं सामान घेऊन गणपतीचं. हे बघू शकता गाडी ठेवलं आहे सगळं. आता थांबलो आहे आम्ही इथं. स्वप्नील शेटला फोन लावला आहे फोटो घेण्यासाठी पण काय फोन उचलीत नाही बाई. माणसं मोठी झाली हां, मोठी झाली माणसं मोठी झाली, फोन नाही उचलीत. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.